ये गुजारिश करना चाहता हूँ कि जो है ना शहर मध्य के अंदर एक आमदार का जो है टिकट मुस्लिम को दे करके जो है एक मौका देंगे, क्योंकि हमारा समाज जो है ना बहुत पिछड़ा हुआ है, हमारे बहुत सारे मसाइल हैं। इसके लिए जो है ना हमको जो है ये आमदार की टिकट देना चाहिए, ऐसी हमारी गुजारिश है। कांग्रेस महाविकास आघाड़ी से कांग्रेस। ये देखिए, हम कौमी एकता मंच के माध्यम से सोलापुर शहर के तमाम मुस्लिम कौम ने एक किया है, तमाम जमातें उनको हमने एक किया है, और हमारी जो महाराष्ट्र विकास आघाड़ी है उससे हमारी ये डिमांड है कि शहर मध्य की सीट किसी भी पार्टी को छूटे, उम्मीदवार मुस्लिम देना चाहिए। ये हमारी डिमांड है। अगर ना दें तो हम मुस्लिम कौम की मीटिंग लेंगे और जो फैसला होगा वो फैसला लेकर हम दिखाएंगे कि मुस्लिम मतदार क्या कर सकता है। बिल्कुल नहीं, बिल्कुल हमारा हक है। मुस्लिम में उम्मीदवार कौन है? कौमी एकता मंच की तरफ से हमारी मांगनी है, क्योंकि कौमी एकता मंच वाले एक उम्मीदवार डिसाइड भी करे देंगे कि ये उम्मीदवार हमारा कौमी एकता मंच तरफ से, मुस्लिम समाज तरफ से ये हमारा उम्मीदवार है। नहीं, हमने डिसाइड नहीं किया है ये मामले में, लेकिन किसी को भी देंगे, किसी को भी देंगे हम में से। ये देखिए, अध्यक्ष साहब ने जो प्रस्तावना की उसमें उन्होंने कहा कि शहर मध्य में जो सीट जिस पार्टी को छूटेगी वह पार्टी मुस्लिम उम्मीदवार देना चाहिए। हम वैयक्तिक किसका भी हम समर्थन नहीं करते हैं। जो पॉलिटिकल पार्टीज हैं उनसे हम कह रहे हैं कि मध्य के अंदर महाविकास आघाड़ी के अंदर किसी भी पार्टी को सीट जाए, कल समझिए कि कल सीपीआईएम को भी अगर सीट छूटी मध्य की तो भी उम्मीदवार मुस्लिम होना चाहिए। ये हमारी मांग है। ये कौमी एकता मंच की स्थापना कब हुई? खऱ्या अर्थानं कौमी एकता मंचची स्थापना 2017 साली करण्यात आलेली आहे। संविधानानं दिलेले न्याय, हक्क, अधिकार आणि धर्मनिरपेक्ष विचारधारा या तत्वावर ही कौमी एकता मंच काम करत आहे। या कौमी एकता मंचमध्ये सर्व राजकीय पक्षाचे, धर्मनिरपेक्ष विचाराचे सर्व कार्यकर्ते आणि समाजाचे प्रतिनिधी या कौमी एकता मंचमध्ये आम्ही समाविष्ट करून घेतलेले आहेत। त्यामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे दिसतात, बाकी इतर कुठल्या पार्टी नाही। त्या समीउल्ला शेख होते शिवसेनेचे, उद्धव ठाकरे गटाचे, आणि राष्ट्रवादीचे वारिस कोडले आहेत, गनी पठाण आहेत, सगळे कार्यकर्ते आहेत आमच्याकडे। आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात बसलोय। आपण आज आपण मुस्लिम समाजाची मागणी करता आमदार घेतो। ज्यावेळी विधानसभामध्ये प्रसाद लाड यांनी वक्फ बोर्डाबद्दल चुकीची माहिती विधानसभामध्ये दिली, या एकता मंचाने त्याबद्दल काय कारवाई केली त्या प्रसाद लाडवर आणि त्या वक्फ बोर्डाच्या जमिनाबद्दल कुठली भूमिका घेतली समाजाने? समाजाची ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते फक्त वक्फ बोर्डाचे प्रसाद लाड माहिती दिली। आजच्या बैठकी, आजच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये वक्फ बोर्डासाठी प्रेस कॉन्फरन्स नाही, वेगळी प्रेस कॉन्फरन्स वक्फ बोर्डाच्या प्रश्नावर बोलवा, आम्ही त्यावर बोलू। वक्फ बोर्डाने आपल्याला नेतृत्व द्या, तर समाजासाठी काय तर करावं लागेल। त्यासाठी वक्फ बोर्डचे ज्यावेळी प्रश्न आला होता, प्रसाद लाडने जी चुकीची माहिती विधानसभामध्ये दिली, ते एकता मंचाने काय भूमिका घेतली? समाज आमदारकीची मागणी करतात तर समाजासाठी काय तर करावं लागेल ना तुम्हाला? समाजाचे ज्या ज्या वेळेला प्रश्न निर्माण झाले, वैयक्तिकरित्या आमचा प्रश्न नाही आहे हा, एकंदरीत समाजाची भावना आहे। वक्फ बोर्डाच्या प्रश्नावर आम्ही प्राथमिक नाही, एकदम अग्रक्रमाने लढत आहोत, ते तुम्ही बघितलेलं आहे। वक्फ बोर्डाच्या वजात मिर्जांना दोनदा आणून त्यांच्यावर आपण प्रश्न मांडले, आणि तुम्ही जे म्हणताय ना ते प्रश्न आम्ही जाऊन वक्फ बोर्डाकडे मांडलेले आहेत। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्या संघटना मांडायच्या त्या संघटनेच्या सोबत आम्ही आहोत। मुस्लिम समाजाच्या योगावर ज्यावेळेस अन्याय झाला होता, एकता मंचची कुठली भूमिका घेतली होती? कौमी एकता मंचने समाजासाठी काय केले आणि त्यासाठी समाजाने तुम्हाला कशाला मत द्यावं? सर्वप्रथम कौमी एकता मंचला उमेदवारी द्यावी
अशी मागणी आमची कौमी नाही. एकता मंचाचे जे काही कौमी एकता मंच एक प्रातिनिधिक संघटना आहे. आज आपण ज्या कौमी एकता मंचातर्फे प्रेस कॉन्फरन्स घेत आहे, एक उमेदवारीसाठी मागणी करत आहे, तर समाजासाठी काय केले त्यासाठी तुम्हाला उमेदवारी द्यावा आम्ही पक्षाने. अजून तुमचा गैरसमज समाजासाठी होतोय. काय केलं तुम्ही म्हणता सलाउद्दीन भाई आता म्हणलं की समाजासाठी काय केलं सगळं पत्रकार बंधूंना माहित आहे, शहराच्या लोकांना माहित माहिती आहे. नाही, उदाहरण द्या, काय उदाहरण पाहिजे, काय उदाहरण पाहिजे? अहो गेल्या 10 वर्ष सत्ता आमची नाही, आमच्या सत्ताच नाही ना. समाजासाठी काय केलं आहे? ऐकून घ्या. एक मिनिट ऐकून घ्या. सामाजिक कार्यालय एक एकटे प्लीज एक एकटे बोला, प्लीज एक एकटे तुम्हाला बोला. कुठलं पाहिजे तुम्हाला हे सांगा. म्हणजे गोरगरिबाला मदत पाहिजे का तुम्हाला? काय तुम्ही म्हणतो काय तुम्ही तुमचं? काय केलं समाजाच्या लोकांवर वारंवार होणाऱ्या अन्यायाबद्दल तुम्ही काय केलं? मॉब लिंचिंग झाली, 2 प्रकरण झाले, त्या संदर्भात तुमची कौमी एकता मंच आली नाही. एक मिनिट. दुसरी गोष्ट, हाशिम पीर मशिदीचा प्रश्न होता, त्यावर तुम्ही तुमचे आमदार तुमच्या पक्षाचे लोक बोलायला तयार आहे. तिसरी गोष्ट मला सांगा, ज्या वेळेस अशा प्रकारे पर्सनली मुस्लिम आपण लोकांवर खास कौमी एकता मंच निघू द्या. अन्याय होतो त्यावेळेस तुमची कौमी एकता मंच येत नाही. कौमी एकता मंच फक्त राजकीय फायद्यासाठी येते, अशी चर्चा सोलापूरकरांमध्ये आहे. फक्त कौमी एकता मंच म्हणजे सर्व मुस्लिम समाज झाला का? नाही ना. नाही ना. सांगा ना नुसते. बरं तुम्ही बोलला बरोबरच आहे. मागच्या वेळी बकरीद मध्ये आयरवाडी प्रकरण झालं. आम्ही अल्पसंख्याक विभागाच्या कडून स्वतः कलेक्टरला भेटून पोलीस आयुक्तांना भेटून पोलीस SP ला भेटून निवेदन दिले, त्याच्यावर मोर्चा काढलं. तो आयरवाडीमध्ये व्यक्ती काय करत होता तुम्हाला माहित आहे? व्हिडिओ पाहिला का तुम्ही? कुठलं प्रश्न त्या ऐकून तर घ्या. ठिकाणी तिने जनावरांची कत्तल करताना ते सापडले होते. तुम्ही पाहिलं का? व्हिडिओ आहे. व्हिडिओ कुठं आहे? आहे. आहे व्हिडिओ आहे. तुम्हाला दाखवतो ना व्हिडिओ. बघा सापडलं तर तुम्ही पोलिसात ताब्यात देण्याचा अधिकार तुम्हाला मारण्याचा अधिकार कोण दिले? तुम्हाला मारायचा अधिकार कोण दिले? झाडाला बांधून मारतो तुम्ही. ऐकून घ्या. हा. त्या व्यक्तीने तुमच्या रियाज सय्यद यांच्या हॉस्पिटलमध्ये बाईट दिलेली आहे. काय म्हणून? त्या बाईट मध्ये सांगितलं की मी अशा प्रकारे जनावर कापला म्हणून. बरं त्याच्या कारवाई होते ना. झाली ना परत कारवाई? ऐकून तर घ्या. तुम्हाला झाडाला बांधून मारायचा अधिकार कोण दिले? विषय दुसरीकडे मध्यासाठी मुस्लिम समाजासाठी आपली एकता मंचाचं काय योगदान आहे? कौमी एकता मंचाचं काय योगदान आहे? अध्यक्ष साहेबांनी सांगा. हे पहा, आस्था गायत मी त्यांच्यातर्फेच बोलतोय. आस्था गायत आमच्यातर्फे जे कोणी व्यासपीठावर बसलेले आहेत त्यांनी यापूर्वी वैयक्तिकरित्या मुस्लिम समाजासाठी कामं केलेली आहेत. पोलिसाकडे फिर्यादी देणे, कलेक्टरना निवेदन देणे, वैयक्तिकरित्या सर्वांनी मुस्लिम समाजासाठी कार्य केलेलं आहे. परंतु वैयक्तिकरित्या केलेलं कामकाज हे कमी पडतं, म्हणून आम्ही आता यापुढं मुस्लिम समाजातर्फे मुस्लिम समाजाकरिता सामूहिकरित्या नेतृत्व म्हणून कौमी एकता मंचा यापुढे काम करणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो, आता प्रणिती शिंदे खासदार झाल्यापासून सगळीकडे कृतज्ञता सोहळा म्हणजे कृतज्ञता व्यक्त करत फिरत आहे. दक्षिण झालं, त्यानंतर प्रत्येक समाज, लिंगायत समाज झालं, मराठा समाज झालं, तर मुस्लिम समाजाबद्दल त्यांनी आजपर्यंत कृतज्ञता व्यक्तच केली नाही. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की मुस्लिम समाजाचा सिंहाचा वाटा आहे त्यांच्या या मतदानामध्ये. तर कौमी एकता मंचने त्यांना जाब विचारला नाही का? तुम्ही मुस्लिम समाजाचा सिंहाचा वाटा म्हणून लिहिता, तर त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल त्यांनी काही कृतज्ञता व्यक्त केली ना? जे निवडून आले खासदार म्हणून. आमच्या ते ठरलेलं आहे. मोहरम झाल्यावर एक मिटिंग मुस्लिम समाजाचा एक वेगळा मेळावा घेणार आहेत ताई, त्यात ते व्यक्त करणार आहे. असं कुठं सांगितलंच नाही. नाही आमचं ठरलं ते. तुम्हाला बाहेरून काय सांगायचं त्याला? तो काँग्रेस अंतर्गत कळेल पुढे आता. बरं, एक गोष्ट आहे, कौमी एकता मंच हे रजिस्टरच नाही ना, कुठं रजिस्टर नंबर दिसत नाही, काय नाही. नाही मला हे सांगा रजिस्टरची गरज काय? नाही काय. हा, रजिस्टर नोंदणीकृत नाहीये. ऐकून तर घ्या. तुम्ही ठराव करता येईल का? तुम्ही लिहिलं की अहो एक साधारण व्यक्ती सुद्धा आम्ही 5 लोक एकत्र येऊन ठराव करू शकतो. तसं नाही साहेब, एक लक्षात घ्या. तुमचं इंटेन्शन काय क्लिअर दिसून येतं ना. काय फक्त समाजाची दिशाभूल करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारची नाही. पत्रबाजी करून मग ह्याच्या मागचं उद्देश काय? रजिस्ट्रेशनची गरज आहे का? हे पहा, कुठलीही संस्था नोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रेशन हे बंधनकारक नाही, गरज नाहीये. गरज नाहीये. सामाजिक लोक बघतायत. एक विद्रोही साहित्य संमेलन गेल्या 20 वर्षापासून महाराष्ट्रात घडतंय. मी त्याचा मेंबर आहे. त्याचं रजिस्ट्रेशन नाहीये. रजिस्ट्रेशन नाहीये. RSSचं रजिस्ट्रेशन नाहीये.
काय म्हणताय ऐका हो, बघा. त्यांचं सुना. RSS वाले विधानसभा मतदारसंघामध्ये एक एकटे बोला, मी उत्तर देतो. एक एकटे बोला, आपला अधिकार आहे प्रश्न विचारायचा. एक एकटे बोला प्लीज. येस प्लीज, आपण सांगा. जर विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार ठरले नाही, पण तुम्ही इंडिया आघाडीचा उमेदवार द्या म्हणून सांगतात, तर परवा काही मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते नेते शिंदे साहेबांकडे त्यांनी काय आश्वासन दिलेत का? हे पहा, आम्ही कौमी एकता मंच म्हणून सामाजिक स्तरावर आम्ही संघटित आहोत आणि आमची मागणी आपण केअरफुली ऐकलेली असावी की सोलापूर शहर मध्यमध्ये महाविकास आघाडीतर्फे सोलापूर मध्येची जागा ही ज्या कोणत्या पक्षाला जाईल त्या पक्षाने शहर मध्यमध्ये मुस्लिम उमेदवार द्यावा, ही आमची मागणी आहे. भविष्यामध्ये एमआयएमचा उमेदवार उभारला तर तेही मुस्लिम समाजाचा आहे, त्याला आपण पाठिंबा देणार का? फक्त मुस्लिम आपला विषय आहे, तर एमआयएमचा उमेदवार पण मुस्लिम त्याला पाठिंबा देणार का? त्याबाबत मुस्लिम समाजाची भूमिका स्पष्ट आहे. मुस्लिम समाज धर्मनिरपेक्षतेचा कट्टर समर्थक आहे आणि गेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीमध्ये त्यांनी दाखवून दिलेला आहे. आणि आम्ही वेळ पडली तर आम्ही एमआयएमच्या नेत्यांकडे जाऊन ज्या प्रकारे कर्नाटकमध्ये मुस्लिम समाजाने विनंती केली की तुम्ही उमेदवार देऊ नका, त्याचप्रमाणे आम्ही सोलापूर मध्यमध्ये सुद्धा एमआयएमने उमेदवार देऊ नये अशी आम्ही त्यांना मागणी करणार आहोत आणि आम्हाला यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे, विश्वास आहे. आम्ही नाही असं आमचं म्हणणं आहे, कारण तो फक्त आम्हाला काँग्रेसचा कुठं ठरलाय? मी काय म्हणतो, तुम्ही कॉंग्रेस एकता मंच बनवतायत ना, बरोबर, ठीक आहे. मग तुम्ही काँग्रेस पक्षाचे राजीनामा देऊन बसा ना सगळेजण. त्यासाठी आम्ही सर्व काही काँग्रेसचे नाही आहोत. काँग्रेसचेच आमदार पाहिजे. नाही आता वकील साहेब काम सगळ्याच पार्टीचे म्हणले आता वकील साहेब ऐकून घ्या, आम आदमी पार्टीने उद्या जर समजा उमेदवारी दिली, बिलकुल त्यांच्या पाठीमागे राहणार आम्ही. पाठिंबा देणार नाही. त्यांच्या पाठी जाणार का? बिलकुल त्यांना पाठिंबा. काँग्रेसचे लोकसभेत जर म्हणाल तर आडम असताना तिकीट मग त्यांनी पण मुस्लिमला द्यावी उमेदवारी, द्यावी. आडम असताना द्यावी. सीपी मुस्लिमला द्यावी. द्यावी. बिलकुल अशी यांची मागणी आहे. मी काय म्हणतो, तुम्ही आता इथे लिहिलेलं आहे की लोकसभेमध्ये वन तुम्ही मिनिट प्लीज एक येस एमआयवर दबाव निर्माण केला, त्याच्यामुळे एमआयने उमेदवारी दिली नाही. होय. कुठे लिहिलंय? तर मी काय इथं आम्ही लिहिलंय. म्हणतो, नाही आता आम्ही कुठे लिहिलंय? दबाव कुठे? दबाव पुढे झुकलेले वगैरे थोडं नीट वाचा. माझ्या मते तुम्ही ते प्रेसनोटच वाचली नाही असून साहेब. आपले शेवटच्या पानावर बघा तुम्ही. तुम्ही दबाव आणला म्हणजे दबाव म्हणजे कशाला दबाव आणला? का बंदूक लावली होती, का तलवार लावली, का कशा पुढे दबाव आणलाय? दबाव हा सामाजिक असतो आणि तो सर्वश्रेष्ठ असतो मान्यवर. तुमची भाषा पत्रकारितेची आहे का? पत्रकारितेची भाषा आहे का? एखाद्या पक्षाला ऐकून घ्या, नाही तुमची भाषा पत्रकारितेची आहे का? लोकशाही देशामध्ये सर्व पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार संविधानाने दिलाय. मग तुम्ही दबाव एखाद्या पक्षाला मागे दबाव नाही. बोलले दो पत्रकार परिषद धमकी आपली नाही आहे. येस हां प्रश्न विचारायला लागते. साहेब, माझा एक प्रश्न आहे. ओके. मुस्लिम समाजाचा उमेदवार तुम्ही जे मागताय, होय. निवडून येणार का शहरमध्ये? नक्की निवडून येणार, कारण मुस्लिम समाजाचं या सोलापूर मध्ये बाहुल्य आहे. पण प्रणित शिंदेना त्यांनी जेव्हा उभारले होते खासदार केला त्यावेळेस त्यांना शहर मध्यमधून अगदी 900 काय 700 एवढीच लीड आहे. आणि ते लीड हे फक्त मुस्लिम समाजामुळेच मिळालेलं आहे अशी आमची ठाम भूमिका आहे. हे वाद ऐका असं ना आता शोभत साहेब अनुभवी राजकारणी आहे, म्हणजे खूप जुने राजकारण पाहिजे जातात. तर आजपर्यंत मुस्लिम समाजाचा डायरेक्ट निवडून का आला नाही किंवा आला असता का, की थोडा इतिहास सांगा ना. 2009 ची घटना काय होती, 2014 काय झालं, मुस्लिम समाजाने काय, म्हणजे फक्त आता हे तुम्ही लोकसभेचा आता सध्या परवाचा मांडलं. तुम्हाला स्पष्ट बोलतोय ते 2009ला पण असं ऐकलं, असं चर्चा आहे की 2009ला देखील मुस्लिम समाजाचा उमेदवार निवडून आला असता. 2009 परत काय त्यावेळी समाजवादी पार्टी होती. 2 मिनिट बोला ना, तुम्ही बोला सगळं. 1980 पासून या मतदारसंघाचा इतिहास पाहिल्यानंतर प्रत्येक वेळेला एक मुस्लिम उमेदवार आहे. युनुसभाई 2दा लढले, 80 आणि 85ला. सलीम कल्याणी लढले, SP कायजी लढले, ॲडव्होकेट अब्दुल गफूर खैरदी लढले. आणि पुन्हा आता MIM तर्फे
तौफिक तौफिक शेख आणि अब्दी लढले. निवडून आले का साहेब? प्रश्न असा आहे की एकंदरीत या मतदारसंघाचं वातावरण मुस्लिम समाजाला न्याय द्यावा असा आहे. एका रात्रीमध्ये MIM मध्ये असलेला मुसलमान दुसऱ्या रात्रीमध्ये महाविकास आघाडीचं मतदान करतो म्हणजे तो धर्मांध नव्हता. त्याचं प्रतिनिधित्व हे नाकारल्याचं ते उद्रेक होता. ते उद्रेक प्रत्येक वेळेला दिसत आला या मतदारसंघामध्ये. आमची मागणी अशी आहे, ही 4 हुतात्म्यांची भूमी आहे, धर्मनिरपेक्ष विचाराची सोलापुरी भूमी आहे. या भूमीमध्ये आम्ही फक्त मुस्लिम मतावर डिपेंड नाही. आमचं मत असं आहे की साळी कोळी माळी 18 प्रकारच्या जाती जमाती या मतदारसंघामध्ये आहेत. त्या मतदारसंघातल्या त्या जातीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यामधला धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा जो हिंदू समाज आहे तो आमच्याकडे येईल. आजपर्यंत ते घडलेलं नाहीये. या निवडणुकीत आम्ही ते घडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. मुस्लिम समाजाला जसं प्रणिती शिंदेची जात बघितली नाही, मोहिते पाटलांची जात बघितली नाही, निंबाळकरांची जात बघितली नाही, जिल्ह्यातलं सगळं मतदार मुस्लिमांनी त्यांना मतदान केलं, मागासवर्गीयांना मतदान केलं. असं मुस्लिम उमेदवाराच्या बाबतीत का होऊ नये हा प्रश्न आमच्या समोर आहे. त्या दृष्टिकोनातून देशातलं वातावरण बदललेलं आहे. देशामध्ये जातीय धर्मांध शक्तीचं पाडाव झालेला आहे. पूर्णपणे जाणीवपूर्वक बोलतो, सत्तेवर असले तरी. कारण का तर 75 सीट अशी आहेत, 70 ते 75 जे 2000 मतांनी पडलेले आहेत. याचा अर्थ त्यांचा पाडाव आहे. कुबड्या घेतलेलं हे सरकार आहे. हे सरकार अयशस्वी होण्यामागे देशामधल्या दलित आणि मुस्लिमांचा म्हणजे मागासवर्गीय आणि मुस्लिमांचा फार मोठा रोल आहे. त्या दोन्ही समाजानं एकत्रितपणे संविधानासाठी आणि आपल्या न्याय हक्काला जे बाधक ठरत आहेत त्या पक्षाला मतदान न करण्याचं ठरवलेलं आहे. देशाच्या पातळीवरचं राजकारण आमची महाविकास आघाडीला ही मागणी आहे, फक्त सोलापूरसाठी नाही आहे. माफ करा, महाविकास आघाडीला पूर्ण राज्यभरात आमची मागणी आहे. किमान 30 ते 35 जागांमध्ये मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व त्यांनी द्यावं. आणि फक्त देऊ नये तर त्या पक्षांनी त्यांचं वोट तिथं टर्न करून दाखवावं. मुलायम सिंग असतील, लालू प्रसाद यादव असतील, आपल्या याच्यामध्ये दक्षिणमध्ये जे नेते आहेत तिथं मुस्लिम उमेदवार ते उभा करून निवडून पण आणतात. तशा पद्धतीनं हिंदू समाजाची इतर समाजाची जी मतं आहेत ते मुस्लिम उमेदवारांना देण्याचं महाराष्ट्रात काम करावं. साधारणतः 30 जागावर आम्ही प्रतिनिधित्व द्या अशी मागणी करतोय. राज्यभरात सुद्धा एक बैठक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होतोय. सामाजिक संघटनांची, धार्मिक संघटनांची, शैक्षणिक संघटनांची एक बैठक आम्ही बोलावतोय मुंबईला. आणि त्या बैठकीमध्ये निश्चित असा शिक्षणाचा, आरक्षणाचा आणि संरक्षणाचा जो मुद्दा आहे, फक्त प्रतिनिधित्वाचा नाही, या महाराष्ट्र राज्यात आणि देशामध्ये मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. आत्ता त्यांनी उपस्थित केल्याप्रमाणे मॉब लिंचिंगचा प्रश्न आहे. साधारण 177 मॉब लिंचिंग 2014 ते 2024 मध्ये झाले. 8-10 मॉब लिंचिंग या काळामध्ये झाले, ते मी धरलेले नाही आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये इगतपुरीमध्ये जी घटना घडली आणि त्यानंतर पुसेसावळीला जी घटना घडली आणि ह्या घटना जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत. त्यासाठी महाविकास आघाडीकडे आमची मागणी आहे की यावर सुद्धा तुम्ही त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे आम्हाला लिखित स्वरूपात त्यांनी द्यावं. जाहीरनाम्यामध्ये मॉब लिंचिंगसाठी वेगळा कायदा करू, जिल्हा पातळीवर शीघ्र कृती दल बनवू, कोर्टवर त्या केसेस चालू आणि मॉब लिंचिंग होणार नाही त्याची पूर्ण दक्षता घेऊ. हे महाविकास आघाडीचं कर्तव्य आहे. संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीकडे आपण आहोत. आमचं जर हक्क आणि अधिकार ते पाहतील अशी आम्हाला त्यांना अपेक्षा आहे. तिन्ही महाराष्ट्रातल्या नेत्यांना सुद्धा आम्ही भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे प्रश्न स्थानिक पातळीवर सुद्धा मागणी आहे, राज्याच्या पातळीवर सुद्धा तिन्ही महत्त्वाचे नेते आहेत. यावर आमचं मत आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सीताराम येचुरींना सुद्धा आम्ही भेटून विनंती करणार आहोत की खऱ्या अर्थानं मुस्लिमांचा हक्क आहे, न्याय आहे इथं मुस्लिम उभा राहणे, तर तुमच्या CPM ने इथं पाठिंबा दिला पाहिजे मुस्लिम उमेदवाराला. अशी भूमिका घेऊन आम्ही सगळं तिथं जाणार. 2009, 2014, 2019 त्या मुस्लिम मतदारसंघात निवडून आले. त्यावेळेस कोणी एकता मंच किंवा मुस्लिम समाजाने त्यावेळेस मागणी केली नाही का मुस्लिमचा उमेदवार द्यावा, हा मुस्लिम मतदारसंघ आहे? 2009च्या काळामध्ये मागणी झालेली होती. त्यानंतर प्रणिती शिंदे आल्या. प्रणिती शिंदे आल्यानंतर एक महिला आहे, मागासवर्गीय क्षेत्रातून त्या येत आहेत आणि चांगल्या पद्धतीनं ते काम करत असल्यामुळं मुस्लिम समाजातल्या, खास करून काँग्रेसमधल्या मुस्लिम समाजाने आपली मागणी केलेली नाही आहे. ते आम्ही स्पष्टपणे निवेदनात नमूदसुद्धा केलं.
ती खरं होतं. 2009 2009 आणि 2014 आणि 2019 3 ठिकाणी आम्ही मागणीच केलेली नाहीये. केली सत्य आहे. केवळ फक्त मुस्लिम समाजात नाही, नाही मागणी केली 2009 केली होती. 14ला पण मागणी केली, 19ला सुद्धा मागणी केलेली आहे. स्वतः ते स्वतः मी उभारलो होतो. बरोबर. जनस्वराज्य पक्षाने तुम्ही उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर मुस्लिम समाजच नाही बाकीच्या समाजाने सुद्धा मागणी केलेली नाही. 1980 पासून चालू आहे. हे नवीन का मागणी नाही. साहेब तुम्ही उमेदवारी अर्ज भरला होता, मागं काय घेतलं? ते आमचा फॅमिली मॅटर झाला होता साहेब. तेव्हा माझे मोठे भाऊ काँग्रेसचे नगरसेवक होते. त्यांना ते मी फॉर्म भरलो, त्यांना लई प्रेशर आला वरना. तर माझ्या भावाला हार्टचा त्रास झाला. अश्विनी हॉस्पिटलमध्ये माझा मोठा भाऊ माझी वहिनी हे ICU मध्ये ऍडमिट झाले. त्यानंतर आमच्या फॅमिलीमध्ये बसून की भावाला त्रास होत आहे म्हणून की मी माझ्या भावाला वडील समजत होतो, त्यासाठी मी माघारी घेतलं. कौमी एकता मंच तिन्ही लोकांना भेटणार आहे, आदरणीय पवार साहेब, शिंदे साहेब आणि नाना पटोले साहेबांना. त्यानंतर कुठं काय मागणी काय राहणार का? फक्त मध्यासाठी मागणी राहणार का? दुसऱ्या आता इतरच्या 11 मतदारसंघामध्ये काही ठिकाणी दलित आहेत, काय मागासवर्गीय विविध समाजाचे लोक आहेत, त्यांच्यासाठी काही त्या सगळ्या समाजाला त्यांचं प्रतिनिधित्व आजपर्यंत मिळालेलं आहे. ते त्या समाजाने त्यांची आवाज बनवून त्यांनी बोलावं. आमचं प्रायोरिटीने आमचा जो प्रश्न आहे मुस्लिम समाजाचा आहे आणि त्यामुळे आम्ही मुस्लिम समाजाचेच प्रश्न आम्ही तिथं मांडणार आहोत. भविष्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये MIM आली आणि MIM मध्येही महाविकास आघाडीच्या बाजू झाली, तर तुम्ही महाविकास MIMचे उमेदवार उभारल्यानंतर त्याला एकता मंच त्याला समर्थन करणार? लोकसभेमध्ये आला तर MIM राहणार ना? नाही आघाडीमध्ये येऊ शकत नाही. आघाडीमध्ये येऊ शकत नाही. त्याचं धोरण ठरलेलं आहे आघाडीचं. धर्मनिरपेक्ष विचाराच्या पक्षांना आपण सोबत घ्यायचं म्हणून आताची शिवसेना पूर्वीच्या शिवसेनेपेक्षा जास्त धर्मनिरपेक्ष असं माझं मत आहे. त्याचं कारण का? आज भारतीय जनता पार्टीचं RSSचं जे अजेंडा आहे, RSSचा जो अजेंडा आहे त्या अजेंड्याला डायरेक्ट भिडणारी संघटना म्हणून प्रबोधनकार ठाकरेंचं ची शिवसेना आहे. त्यामुळे काँग्रेसने त्याला जवळ केले. कालचं ते औरंगाबादमध्ये अविसे साहेबांचे जे पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की आम्हाला दरवाजे खुले आहेत, कोणी बी आम्हाला बोलवले तर मी जायला तयार आहे. तर तिने भविष्यामध्ये आले तर MIMचे उमेदवार आज तिने काम करायला लागले, त्याला उमेदवाराला एकता मंच सपोर्ट करणार आहे. तो राज्याचा निर्णय आहे, आमच्या हातात ते काही नाही. हे पहा जर MIM हा महाविकास आघाडीमध्ये सामील झाला तर आम्ही निश्चित त्यांचा प्रचार करू. राज्याचा निर्णय आहे ना तो. आमची मागणी काय आहे की सोलापूर मध्ये कोणत्याही पक्षाला सीट सुटो त्यांनी मुस्लिम उमेदवार द्यावा. जर उद्या MIM हा जर महाविकास आघाडीमध्ये आला तर त्याचा प्रचार करू ना. पक्षातर्फे उमेदवारी तिसऱ्या आघाडीतर्फे महाविकास आघाडीतर्फे फायनल झाली, तर एकता मंच अपक्ष उमेदवार उभा करणार आहेत का त्यांच्या बरोबर राहणार? आम्ही अपक्ष उमेदवार मुळीच उभा करणार नाहीये. आणि जर आपण म्हणतात तशी परिस्थिती निर्माण झाली मुस्लिम उमेदवार तुम्ही द्यावं. आमची CPMचा नाही देत. आम्ही समाजाची बैठक घेऊ. मुस्लिम उमेदवार द्यावं, आम्ही त्याचं काम करू. त्यावेळी वेगळी बैठक घेऊन निर्णय घेऊ काय घ्यायचं ते. समाजाची बैठक घेऊ, आम्ही निर्णय घेऊ. ठीक आहे, तुम्ही म्हणताय कोणत्याही महाविकास आघाडीमधल्या कोणत्याही एका पक्षाला मुस्लिम उमेदवार द्या, म्हणजे मध्ये ज्याला सीट सुटेल त्या पक्षाने. येस प्लीज. ठरवलं असेल की हे उमेदवार कॅपेबल आहे, हे उमेदवार राष्ट्रवादीमध्ये हे कॅपेबल असतील, काँग्रेसमध्ये हे कॅपेबल किंवा उद्धव गटामधील हे कॅपेबल असतील. म्हणजे असं ठरलं असेल ना तुमचं काहीतरी कौमी एकता मंच काहीतरी सिलेक्ट केले असेल उमेदवार. आमचं वैयक्तिक कोणत्याही मुस्लिम उमेदवाराला आमचं समर्थन नाहीये. आम्ही तर समाज म्हणून आलेले आहोत. आम्ही कोणत्याही एका विशिष्ट व्यक्तीची आम्ही शिफारस केलेली नाही, करणार नाहीये. आपण लक्षात घ्या, पक्ष म्हणून
त्यांनी कोणताही मुस्लिम उमेदवार द्यावा. काँग्रेसने एखाद्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीला उमेदवारी दिली. ते देणार नाही, ये ठहराने वाले तुम हम कोण आहे? देणारच नाही. ये महाविकास आघाड़ी अगर जीरो आदमी को भी दिए तो हम सब मिलकर Yes, उसको yes. हीरो बनाएंगे. म्हणजे ते झिरो हाँ, असेल, उसको हीरो बनाएंगे. चोऱ्या करणारा, खून करणारा असेल, नाही नाही, त्याचा विचार करेल, त्याचा विचार पक्ष करेल. तो पक्ष करेल, तो पक्ष करेल. एक लक्षात घ्या. नाही, नाही, आपण थांबव, आपण थांबव. हे पहा आपण कृपा करून पत्रकार बंधूंनो आपण ऐकून तरी घ्या. आपण ऐकून घ्या. हे पहा तुमचा इशारा कुठं आहे? नाही कुठं का असे ना, तुमचा इशारा कुठं आहे? कुठल्या व्यक्तीवर आहे? आमचा विचार तुम्ही पण सांगा ना. हरकत नाही. सांगा ना, कोण पाकिटमार आहे, कोण गुन्हेगार आहे, सांगा तुम्ही पण. काय म्हणतो, आमचा इशारा सगळ्यांवरच आहे. हाजी साहेब मी उत्तर आम्ही काय सांगायला हिरो करील आम्ही. ऐका माझं फक्त एकच आहे की गुणवत्तेवर सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. आता कसं आहे, ही मागणी देशभरात राष्ट्र मागणी आहे. तुमची मागणी राष्ट्राची असलीच पाहिजे. एक मिनिट माझा प्रश्न विचारा. मी कायद्याचे उत्तर देतो. जरा मनोभाई बोलणार आहे. मी कायदेशीर बोलतो. हा, 3 वेळा महिला म्हणून आमदार निवडून आले. तर आता 4थ्या वेळेस मुस्लिम महिलेला देणार का? हे पहा आपण कृपा करून लक्षात घ्या, आमची मागणी लक्षात घ्या. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे ज्या कोणत्या पक्षाला ही जागा जाईल त्या पक्षाने मुस्लिम उमेदवार द्यावा, त्याचा आम्ही प्रचार करू असं आमचं ठाम निवेदन आहे. आणि त्यानंतर पत्रकार साहेबांनी त्यात पुरुष आणि महिला असं ऐका मी उत्तर देतोय. मी बोलतो आपलं मी बोलतो आपलं. नाही थांबा कोमल साहेब थांबा. मला एक सांगा साहेब, गेल्या 2-3 विधानसभेला एखादा सभ्य माणूस थांबला तर त्याला 2-4 हजार मतं मिळत नाही. आपले नाही ते माणसं 37,000 मतं खाल्ले. नाही समाज पण चालले ना त्यांच्या पाठीमागे. सय्यद हे पहा, मी पत्रकार साहेबाचं जुबेरबाईचं काय हे आम्हाला कळालंय. पण जे पक्षाने इंडिया आघाडीमधले जे पक्ष उमेदवार देतील ते कॅटेगरी त्यांनी ठरवतील. आम्ही ठरवणार कोण आहे. तुमचं जे म्हणजे ही जी कौमी एकता मंच आहे ना, नाही आम्ही तसं काय ठरवलं नाहीये कुणाचं. कॅटेगरी महिला होय मुस्लिम हवा, आमचा अधिकार नाहीये. मुस्लिम हवा. आम्ही फक्त समाजाला द्या. 2 मिनिट ऐका. 2 मिनिट तुमच्या प्रश्नाला 2 वाक्यात उत्तर देतो. बिलकुल 2 मिनिट. तुमचा चांगला प्रश्न आहे. 2 मिनिट. हो आहे ना. 2 मिनिट. राजकारणामध्ये धर्मनिरपेक्ष विचाराचे, शुद्ध चारित्र्याचे व्यक्तिमत्व यावं असंही आम्ही आमच्या निवेदनामध्ये नमूद करू. असा असलेला उमेदवार देऊ आणि महिला आणि पुरुष असा भेदभाव सुद्धा आमचा नाही आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पक्षाने विचार करावा. आम्ही तुम्हाला स्पष्ट बोलतो, त्यातले तुम्हाला 5-6 नाव आहेत. नाही ऐकू सर बोलतो. एक लक्षात घ्या, वैयक्तिक उत्तर मिळाले. आम्ही अंतर्गत त्यांना विनंती केली. हे पहा, आम्ही कोणाला आम्हाला घेऊन बोलायचं नाही. कौमी एकता मंचने सगळे काम केलेलं आहे. सगळे भाऊ मिळून बहिणीचा हक अदा केलेला आहे. आता बहिणीने सगळे भावाचा हक अदा करावे अशी आमची मागणी आहे. ते तिकीट कोणत्याही कुणाला मिळू दे. येस लक्षात घ्या. जमीर शेख यांनी पण पहार
माध्यमातून तिकीट आणले तर आम्ही जमीर शेठचे पण बरोबर आहे. जर आपण महाआघाडीमध्ये असला आम्ही आपल्याला महाआघाडीमध्ये आला आपण आम्ही आपला प्रचार करू. प्रहार ही 2 मिनिट प्रहार ही संघटना धार्मिक विचाराच्या आधारावर आहे असं आमचं ठाम मत आहे. त्यामुळं बच्चू कडू साहेब म्हणून तर म्हणलो ना मी मुस्लिमांचे असंख्य प्रश्न बच्चू कडूने आजच्या पत्रकार परिषदेमध्ये असं मला वाटलं हा प्रेस कॉन्फरन्स म्हणजे तुम्ही एका पक्षाचे वैशिष्ट्य म्हणून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारतात, पत्रकार म्हणून विचारत नाही असं आम्हाला वाटतं. नाही हा बोला 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 बोला. वरिष्ठ स्तरावर तुम्ही मागणी केली का? एक लक्षात घ्या, आम्ही इथं अराजकीय संघटना म्हणून आहोत. इथं एकाच पक्षाचे लोक नाहीयेत, कृपया लक्षात घ्या. आता ही आज सुरुवात या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्व राजकीय पक्षांना निवेदन दिलेले इशारा दिलेला आहे. आम्ही स्पष्टपणे सर्व राजकीय पक्षांना इशारा दिलेला आहे. इशारा शब्द आहे, एक लक्षात घ्या. आणि जमीर साहेब आपण जो प्रश्न विचारला होता की तो उमेदवार आपण 3-4 शब्द वापरले, बरोबर आहे, ठीक आहे, तो आपण शब्द वापरले. तर एक लक्षात घ्या की जो उमेदवार जो पक्ष देईल तो सर्व कायदेशीर बाबींचा विचार करूनच देतो. आणि जोपर्यंत ऐका तर जोपर्यंत दोष सिद्धी होत नाही तोपर्यंत आपल्या गुन्हेगार म्हणता येत नाहीये. म्हणून जे काही राजकीय पक्ष उमेदवार देतात, शिक्षा झालेल्यांना कोणी उमेदवारी देत नाहीये. आरोप म्हणजे दोष सिद्धी नव्हे, शिक्षा झाली तर आपण काय म्हणाला की आपण 2-3 शब्द वापरले ना, तर मग माझं हे म्हणणं आहे की आरोप करणे म्हणजे दोष सिद्धी नव्हे, लक्षात घ्या. आपण जे म्हणालात ना ते पक्ष ठरवेल. आमच्याप्रमाणे जर तो मुस्लिम असला आम्ही त्याचा प्रचार करू. येस 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 प्लीज, तुमचा अधिकार आहे, तुमचा अधिकार आहे. तुम्हाला फेस करावंच लागेल. प्लीज प्लीज. गेल्या वेळेस शहरामध्ये प्रणिती शिंदे आमदार म्हणून 54,700 झालं. परंतु दक्षिणचा पण अभ्यास केला असता तर तिथे मुस्लिम उमेदवार होते काँग्रेसकडनं, बाबा मिसरी, तर ते इथले जिंकलेल्या उमेदवारापेक्षा जास्त मतदान हरलेल्या उमेदवाराचे होते. तुम्ही ह्याच्यामध्ये दक्षिणचा देखील उल्लेख केलेला आहे. होय, आणि दक्षिणमध्ये पण मुस्लिम लोकसंख्या भरपूर आहे. होय, तिथं तुमची काय भूमिका असेल? हीच भूमिका तिथं असेल, हीच भूमिका. कुठलाही ती जागा कोणत्याही पक्षात कृपा लक्षात घ्या, मध्य असो किंवा दक्षिण असो, दोन्ही मतदारसंघामध्ये कोणत्याही पक्षाला ती जागा जाऊ द्या. CPIM ला मध्यला गेली तर CPIM ने मुस्लिम उमेदवारच द्यावा. दक्षिणची जागा जर काँग्रेसला गेली तर काँग्रेसने मुस्लिम उमेदवारच द्यावा. दक्षिणची जागा राष्ट्रवादीला गेली समजा तर त्याने मुस्लिम उमेदवार द्यावा. आमची मागणी खूप मर्यादित आहे, लक्षात घ्या. आम्ही आमचा अधिकार मागत आहोत. आम्ही धर्मनिरपेक्षतेला मतदान केलंय, संविधान वाचवण्यासाठी आम्ही मतदान केलेलं आहे. आणि आता आम्ही जे कष्ट केलेलं आहे त्याचं फळ घेण्याची वेळ आहे. म्हणून आम्ही आमचा न्याय्य संविधानात्मक अधिकार मागत आहोत मुस्लिम समाज म्हणून. तुमची मागणी मान्य झालेली दोन्हीकडे, तर आम्ही समाजाची बैठक घेऊ आणि त्यामध्ये समाज जो निर्णय घेईल तो त्या निर्णयाची अंमलबजावणी करू आणि आम्ही दाखवून देऊ की समाज म्हणून आम्ही काय करू शकतो. मग जमियत उलमा जी आहे समाजामध्ये एक मोठी संघटना काम करते, ते ग्राउंड लेवलला देखील उतरून त्यांनी काँग्रेसचा प्रचार करतात. त्यावेळेस मग कोणी एक समज तुम्ही म्हणता की आम्ही समाजाची बैठक घेऊन आम्ही निर्णय घेणार, आणि मग जमियत उलमा दुसऱ्याच बाजूने गेली, काँग्रेसच्या बाजूने गेली आणि काँग्रेस उमेदवार मुस्लिम नसला तर त्यावेळेस काय करणार? लोकल जमियत उलमा आमच्या सोबत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून, म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून जमियत उलमा ही काँग्रेस सोबत आहे असं मला स्वतः मौलानांनी सांगितलेलं आहे. माझं मत असं आहे की तुम्ही कौमी एकता मंचवाले जर समजा वेगळं केलं, जमियत उलमा परत काँग्रेस बरोबर केली तर काय करतो? नाही, आम्ही संयुक्तिक बोलू, आपण बसू त्यांच्या बरोबर. संयुक्तिक अशी भूमिका यावेळी धर्मनिरपेक्ष पार्टीला त्यांनी हे केलेलं प्रश्न काय तुमच्या लक्षात नाही आला? आता जमियत उलमा हिंदमध्ये ऑलरेडी तुम्ही सक्षम म्हणून काम करता, उपाध्यक्ष कौमी एकतामध्ये सुद्धा आहे, तुम्ही उपाध्यक्ष म्हणून काम करता, काँग्रेसमध्ये सुद्धा आहे.
तर अशी परिस्थिती निर्माण झाली तर मग तुम्ही पक्षाचे राजीनामा देऊन फक्त समाजासाठी बाहेर पडणार का काँग्रेस सोडून? याचं उत्तर द्या ना. नाही, समाजाचा न्याय हक्कासाठी पक्ष तर अडचणीचं ठरणार. वैयक्तिक बोलतोय मी, सगळ्यांचं नाहीये मत. पक्ष जर अडचणीत पडलं तर आम्ही पक्ष सुद्धा सोडायला तयार आहोत. समाजाच्या न्याय हक्कासाठी आमचं राजकारण आहे. आमचं राजकारण जर तो सिद्ध होत नसेल तर आम्ही तो निर्णय घेण्यासाठी बांधील लावू. काय करा तुम्ही आता कोमी एकता मंच तर्फे तुम्ही इथं व्यासपीठावर बसून जाहीरपणे सांगत आहे की मुस्लिम उमेदवार द्या, आणि समजा मुस्लिम उमेदवार दिलं नाही आणि तुम्ही एक वैयक्तिकरित्या तुम्ही जमीयत उलमाचे देखील सचिव आहात, तर त्यावेळेस तुम्हाला आदेश आला जमीयत उलमाच्या वरिष्ठांकडे, तर त्यावेळेस तुम्ही कोमी एकता मंच सोडून त्यांनी सांगितलेलं काम करणार का कोमी एकता मंच? तुम्ही तुमचं थोडंसं गैरसमज आहे. जमीयत उलमा हिंद ही डायरेक्टली राजकारणामध्ये काम करत नसते. ऐका दोन. आणि तुम्ही म्हणल्यासारखं आहे ना, देशाच्या पातळीवर राज्याच्या पातळीवर कुठलेही मेसेज येत नसतो. लक्षात घ्या. 2 मिनिट पूर्ण भूमिका ठरवा. स्थानिक पातळीवर जमीयत उलमा हिंदला काम करताना सगळ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक क्षेत्रातले सगळे लोक असतील, त्यांच्याशी बोलून एक सामूहिक असा निर्णय घ्यायचा अधिकार आहे. आणि तो निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जमीयत उलमा हिंद कधी कमी पडलेली नाही आणि याही पुढे तीच भूमिका ती पार पाडेल. उलट या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कौमी एकता मंच आणि जमीयत उलमा हिंदची बैठक झाली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, म्हणजे ते खरं म्हणजे हा विषय नाही आहे. आणि आम्ही ठरवलं कसं डिव्हिजन करायचं कामाचं, आणि कामाची आखणी करून आम्ही काम केलं त्यांच्यासोबत. त्यामुळे तो प्रश्न भविष्यात अगर समजा मला सांगितलं जमीयत उलमाच्या वरिष्ठांनी नाही तुम्हाला काँग्रेसचं काम करायचं, ते 2 उमेदवार मुस्लिम असो किंवा नसो काँग्रेसचंच करायचं, तर तुम्ही त्यावेळेस समाजाची जी भूमिका आहे ती आम्ही काय म्हणतो, संयुक्तिक अशी भूमिका समाज ठरवेल. जो निर्णय समाज देईल त्या समाजाच्या सोबत आम्ही आहोत. जमीयत उलमा हिंद समाजात काम करते ना. 1947ला जमीयत उलमा हिंद ज्या वेळेला पाकिस्तानचा विरोध करत होती त्यावेळेला काही मुस्लिमांनी जमीयत उलमा हिंदला जोड्यानं मारले, नाव ठेवले. एक सत्य घटना आहे. मदनी साहेबांना त्यावेळेला रेल्वेतनं उतरायला दिले नाही. मौलाना अबुल कलाम आझादला शिवीगाळ केली. आज तुम्हाला वाटतं काय ते किती महत्वाचं होतं पाकिस्तानची फाळणी न होणं? ही गोष्ट पण महत्वाची आहे. गेल्या अनेक वर्षापासून जमीयत उलमा हिंदचे खासदार म्हणून जे ना संसदेत काम करतात, समाजवादी पार्टी तर्फे सुद्धा खासदार होते, काँग्रेस तर्फे सुद्धा होते. जास्ती काँग्रेसच्याच काळामध्ये होते ना. चांगली गोष्ट आहे ना, दिलं पाहिजे ना, अधिकार दिला ना त्यांनी. जमीयत उलमा हिंद सारख्या व्यक्तीला दिलं म्हणजे झालं सगळं. द्यावं. उलट राज्याच्या विषयावर बोलू. विधान परिषदेत निवडणुका झाल्या, तिथेही एकही मुस्लिम उमेदवाराला त्या ठिकाणी तिकीट दिलं नाही. महाविकास आघाडी आता स्पष्टपणे तुमच्या ऐकून तरी घ्या. लोकसभेच्या 48 जागांपैकी एकही जागा तिकीट दिलं नाही. ज्या ठिकाणी मुस्लिम उमेदवार होता ते इम्तियाज जलील खासदार होता एकमेव, त्यालाही जमीयत उलमा हिंदी म्हणजे साथ दिली नाही, काँग्रेसने साथ दिली नाही. तिथे मुस्लिम समाजाने साथ दिली. मुस्लिम समाजाला म्हणा, जमीयत उलमा हिंदचा प्रश्न नाही, मुस्लिम समाजाचा प्रश्न होता तो. साथ दिली नाही. कसं आहे मध्यमध्ये कसं होणार आहे? औरंगाबाद सारखी परिस्थिती. राज्याच्या 48 मतदारसंघाचं अवलोकन केलं असता अकोल्याची एक जागा, औरंगाबादची एक जागा, या 2 जागावर मुस्लिम समाज संभ्रमित होता. पूर्ण जागा ज्या बाकीच्या राहिलेल्या आहेत त्या सगळ्या जागावर मुस्लिम समाज हा पूर्णतः निश्चिंत होता. आपण कोणाला मतदान करायचंही ठरवलेलं होतं. ते या 2 मतदारसंघामध्ये कन्फ्यूजमध्ये होते. बाळासाहेब आंबेडकर तिथं होते, त्यामुळे मुस्लिम समाज कन्फ्यूज झाला आणि तिथं इम्तियाज जलील का धर्मनिरपेक्ष विचाराचं शिवसेनेला टाकायचं. त्यामुळे हे दोन्ही जागा गेल्यात. काँग्रेस पण जिंकून आली नाही तिथं भारतीय जनता पार्टी आणि ते शिवसेनेचे उमेदवार आले. हे तुम्ही थोडंसं त्याची स्टडी केल्यानंतर कळेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही जे मांडताय ते आमचा प्रतिनिधित्वाचा मुद्दा तोच आहे. विधान परिषदेमध्ये आम्ही म्हणून तर महाविकास आघाडीकडे हे मागणी ऐरणीवर आणतोय. आम्ही आमचं प्रतिनिधित्व संपलेलं विधान परिषदेमध्ये. आमची मागणी अशी आहे की 10 जागा विधान परिषदेच्या तिन्ही पक्षांनी मिळून भविष्यात मुस्लिमांना द्या. 125 संघटनांची 4 तारखेला मुंबईत बैठक झाली. सामाजिक सगळ्या संघटना होत्या. त्यामध्ये मी गेलो होतो. मुस्लिम समाज होता, एससी होता, ओबीसी होता, काँग्रेसचे सगळे राष्ट्रीय निरीक्षक होते, नाना पटोले होते. त्यांच्यासमोर मी जाहीर भूमिका ही मांडलेली आहे
की मुस्लिम समाजाचे शिक्षणाचे, आरक्षणाचे, संरक्षणाचे आणि प्रतिनिधित्वाचा मुद्दा मी तिथं उठवला आणि त्यांनी तो मान्य पण केला आणि या आघाडीने दिलं पाहिजे. तसं दिलं तरच लोकसभेला जे घडलं ते विधानसभेला घडेल. 48 जागामध्ये आम्ही त्याग केलेला आहे मुस्लिम समाजाने खऱ्या अर्थानं. त्यामुळे आमचा अधिकार आणि हक्क आता वाढलेला आहे. 30 जागा महाराष्ट्रात अशी आहेत, त्या 30 जागावर मुस्लिम उमेदवार द्यावा अशी आमची मागणी आहे. कौमी एकता मंच जो हाल ही में कांग्रेस के वरिष्ठ नेता शशि कुमार शिंदे हो या पटेल शिंदे हो, इनसे मिलने के बाद उन्होंने कौमी एकता मंच को क्या आश्वासन दिया है, क्या भरोसा दिया है, या फिर कौन सा ऐसा वादा किया है बोलो कि इतने सालों से अल्पसंख्यक समाज, मैं मीटिंग में नहीं था जी जो भी हो, सोलापुर लोकसभा क्षेत्र हो या सोलापुर की तीनों विधानसभा क्षेत्र, जहाँ का अल्पसंख्यक समाज पिछले कई सालों से कांग्रेस पार्टी के साथ रहा है, कांग्रेस पार्टी को जिता रहा है, कांग्रेस पार्टी को मंत्री पद दिलाया है, हर चीज यहाँ के व्यक्ति ने पाई है। तो जिस वक्त आपने शिंदे परिवार के दोनों सदस्यों से मिला तो उस वक्त आपको उन्होंने क्या जवाब दिया कि इस बार अल्पसंख्यक समाज को ही ये टिकट देने वाला है, ये वादा दिया या फिर आश्वासन दिया जो हर साल दिया जाए? शफी भाई, कुमार और रियाज भाई, हाजी साहब, मानू भाई, बहुत सारे लोग जाकर साहब की मुलाकात ले। साहब ने बोला मैं कोशिश करता हूँ, आप भी उसकी पूरी तैयारी करो, सर्वे करो कि कितना मतदार कितना है मुस्लिम का, कितना है, सब किधर है, कौन सा समाज तुम्हें मिल सकता। देखिए अभी लंबा 2 महीने हैं, तब तक तुम तैयारी करो। इसके साथ ताई को भी हमने मुलाकात किया, जुबेर भाई कुरैशी, हम सब मिलकर। ताई ने भी बताया कि तुम सर्वे करो, हम कोशिश करेंगे, तो मांगनी करो। और साहब ने बताया और कुछ उसको मिलने की कोई बात करते आप जाकर मिल सकते किसी को भी, ठीक है, आप काम करो। और सवाल उसी से जोड़कर यही, मध्य और दक्षिण दोनों की सीट की आपने डिमांड की। दक्षिण की अगर बात करेंगे तो वहां पर दिलीप राम माने एक शर्त पर जो है लोकसभा का काम करते हुए ऐसी जो बात सामने आई थी कि आने वाली विधानसभा में उन्हें टिकट दिया जाएगा, जिसके बलबूते पर उन्होंने कांग्रेस पार्टी में शामिल होकर परिणीति शिंदे का साथ दिया और जितना उनका मतदान क्षेत्र था वहां से जो है कांग्रेस पार्टी को वोट दिलाने में कामयाब हुए। शहर मध्य के अंदर दूसरे भी समाज हैं, उन समाजों ने भी कांग्रेस पार्टी को बहुत साथ दिया। ये सारे जो मध्य और दक्षिण के जो लोग हैं, जितने भी समाज के इधर समाज के जो लोग हैं, इन समाजों को कांग्रेस पार्टी हर साल सिर्फ आश्वासन देगी और आप उस आश्वासन को जो है सही मानकर उनके भरोसे पर बैठकर जिस वक्त टिकट देने का टाइम आएगा उस वक्त उन्होंने बोला कि आपको इस बार नहीं अगले बार दूं, तो उस समय पर कौमी एकता मंच हो या फिर इस दोनों विधानसभा क्षेत्र के लोग हो जो अल्पसंख्यक समुदाय के लोग हैं, वो लोग क्या करें? हम लोग ये भूमिका लेंगे उस वक्त हमारे समाज के जो ना जितने भी जो ना बड़े जिम्मेदार लोग हैं सबको बुलाकर उनके साथ मीटिंग करेंगे और वो फैसला लेंगे हम लोग उस वक्त। अल्पसंख्यक समाज कह रहा हूँ, हाँ बिल्कुल ना, लोग नहीं हो सकते, मैंने अल्पसंख्यक समाज के लोगों सभी लोगों को बुला कर लेंगे हम उस वक्त। समाज के लोग आने वाली विधानसभा में अगर उनके कैंडिडेट नहीं उतारा जाएगा तो वो बहिष्कार करेंगे या फिर अपना खुद का कैंडिडेट उतारेंगे? वो फैसला समाज समाज में होगा ना, नहीं उचित नहीं करने का अपने मेरा डेमोक्रेटिक राइट बोल रहे ना, वही बोल रहे तो समाज को बुलाएंगे, समाज जो डालेंगे हम उसके साथ। नहीं, उनको पूछने का हक है, तुमको पूछने का हक है, हमको जवाब देने का हक है, हम जवाब देंगे इंशाल्लाह। हमारा समाज ठहरेगा उस वक्त जो करना है। मेरा एक सवाल अपन जवाब देने को बैठे नहीं भाई, यहाँ पे अपन जवाब देने को बैठे नहीं सवाल। लास्ट प्रश्न नेक्स्ट। के सदस्य हैं, जिम्मेदार व्यक्ति भी है, आपके घर में भी राजकारण का जरा वातावरण है, तो शहर मध्य की जो उम्मीदवार थे इसके पहले जो रणनीति शिंदे 3 उम्मीदवारों के महिला वर्ग के निवड गए, समझो आप ऐसा सिफारिश करने वाले हैं क्या? आप फिरदौस पटेल आपके जो ये है मेहमान जो है उनकी तरफ से आप मेरा व्यक्तिगत तो महिला बोल तो एक ही हमारे पास फिरदौस पटेल ही है। अगर हम सब भाई लोग हम सब मांगने वाले हैं, जब महिला का प्रश्न आएगा तो हम उस वक्त विचार करके उनका नाम पेश करेंगे सब मिलकर। थैंक यू। आभार जो है हमारे भाई बोले जा आज जो पत्रकार परिषद पे जो आप सब लोग हमको सहकार्य करें,
जो नए पूछने के प्रश्न पूछे उनका अधिकार है। उनका अधिकार है। ऐसे पत्रकार पक्ष में पहली बार ही देखा। अधिकार का पूरा उपयोग करें। तो मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ हमारे पत्रकारों। हाँ, तो मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ। तो बस ऐसे हमारे साथ मोहब्बत रखेंगे आप, इतना मैं शुक्रगुजार। अभी इससे हट कर एक बात बोलता, हमारे पत्रकार में आप बंद कर क्वालिटी। दीजिए। ओके, झाली का पत्रकार परिषद? नाही झाली.